मित्रांनो, मी आज बनवणार आहे बन परोटा। साऊथ मधला एकदम फेमस अशी रेसिपी आहे। अगदी छोट्या मोठ्या प्रोग्राम मध्ये, गल्ली बोळामध्ये, गाड्यावरती पण भेटतो आणि मोठमोठ्या रेस्टॉरंट मध्ये पण भेटतो। खायला एकदम छान लागतं। जसा आपला बेकरी मधला बन असतो ना, सेम त्याच साईजचा असतो। टेस्टला एकदम भारी लागते। बनवायला पण एकदम साधं सोपं आहे। जास्तीत जास्त यामध्ये 4 पदार्थ वापरले जातात, त्याच्यापासून बनवली जाते। साऊथ मध्ये हा बन परोटा ना चिकन बरोबर खाल्ला जातो। चिकनची जी ग्रेव्ही असते ना यावरती टाकली जाते आणि चांगलं कुस करून मस्तपैकी खाल्लं जातं। जर तुम्ही व्हेज असाल तर व्हेज ग्रेव्ही बरोबर हा बन परोटा तुम्ही खाऊ शकता। टेस्टला एकदम अप्रतिम लागते। चला तर मग बोलण्यामध्ये वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी बन परोटा बनवण्यासाठी ना एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये 3 वाटी मैद्याचं पीठ घ्यायचं आहे। मैद्याचं पीठ घेत असताना एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि कुठलंही भेसळ नसलेलं मैद्याचं पीठ वापरा, म्हणजे आपले बन परोटा जे बनतील ना एकदम चांगले टेस्टी बनतील। आता या मैद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा साखर टाकून घ्यायची आहे। आता यामध्ये टाकलेलं मीठ आणि साखर चांगल्या प्रकारे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं एकजीव झालं पाहिजे तिन्ही गोष्टी। एकदा का साखर आणि मीठ पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना, आता यामध्ये अर्धी वाटी दूध टाकून घ्यायचं आहे। दूध हे नॉर्मल टेम्परेचरवालं आहे आणि या दुधामुळे ना परोटा जे बनतो ना एकदम छान बनतो, एकदम मऊदार बनतो। त्यामुळे मी यामध्ये दूध टाकून घेतोय। आता हे दूध मैद्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे दूध यामध्ये टाकलं ना ते दूध पिठामध्ये सगळीकडे चांगलं लागलं पाहिजे आणि सगळं मिक्स झालं पाहिजे पिठामध्ये। एकदा का दूध मैद्याच्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना, आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मैद्याचं पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं। आपल्याला एकदम मऊदार असं मळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, मैद्यामध्ये पाणी टाकून घेत असताना सगळं एकदम टाकून घ्यायचं नाही, थोडं थोडं आणि जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम छानपैकी इथं पीठ मळून घेतोय मी। तर 3 वाटी मैद्यासाठी ना ऑलमोस्ट 1.5 ते पावणे 2 वाटी पाणी लागलेलं आहे। तर अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे जे प्रमाण तुम्हाला मी सांगितलं ना हेच प्रमाण तुम्ही वापरा, म्हणजे तुमचं ही पीठ जे आहे ना एकदम चांगलं मळलं जाईल, एकदम छान मऊदार मळलं जाईल। हां, पाण्याचं जे प्रमाण असतं ना ते थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पिठाच्या ह्याच्यानुसार, क्वालिटीनुसार। पण शेवटी काय आहे ना, मैद्याचं पीठ एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम मऊदार असं मळून घ्यायचं आहे। एकदा का पीठ थोडंसं चांगलं मळून झालं ना, आता अशा प्रकारे या पिठाला मळून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, मैद्याचं पीठ एकदम मऊदार बनतं आणि त्याचबरोबर एकदम लवचिक पण बनतं। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे पिठाला चांगलं रगडून जर मळून घेतलं ना, पीठ एकदम छान मऊदार मळून तयार होतं। हां, पण यामध्ये थोडासा जास्त वेळ लागू शकतो। चांगल्या प्रकारे मळून घ्या। जेवढं चांगल्या प्रकारे पीठ तुम्ही मळून घ्याल ना, तेवढाच आपला जो परोटा बनतो ना तो एकदम छान मऊदार बनतो। आता मंडळी, इथं तुम्ही बघू शकता किती एकदम मऊदार असं पीठ मळून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता या पिठावरती ना 1 ते 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि त्या सगळ्या पिठावरती चांगलं लावून घ्यायचं। एकदा का तेल चांगल्या प्रकारे वरून लावून झालं ना, वरती झाकण लावून घ्यायचं किंवा कुठल्या तरी एका कापडानं वगैरे झाकून घ्यायचं आणि 1 तासासाठी हे पीठ जे आहे ना मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। कमीत कमी 1 तासासाठी हे पीठ जे आहे ना मुरण्यासाठी ठेवायचं म्हणजे ठेवायचंच, कारण त्यामुळे काय होतं, पीठ जे आहे ना एकदम अजून चांगलं छान मऊदार बनतं। हे बघा मित्रांनो, पीठ जे आहे ना मुरायला ठेवून 1 तास होऊन गेलेलं आहे। आता तुम्ही इथं बघू शकताय पीठ जे आहे मगाशीपेक्षा एकदम छान मऊदार झालेलं आहे। आता या पिठाला चांगल्या प्रकारे थोडासा मी मळून घेतो, म्हणजे मगाशी जे आपण या पिठावरती तेल लावून घेतलं होतं ना ते चांगलं या पिठामध्ये लागून जाईल। चांगलं मळून घेतलं ना आणि पीठ पण चांगलं छान असं मऊदार होऊन जाईल। एकदा का पीठ चांगल्या प्रकारे मळून झालं ना, या पिठाचे चांगले गोळे तयार करून घेणार आहे।
4 ते 5 किंवा 6 जास्तीत जास्त गोळे तयार होतील यामधून. गोळे जे तयार करणार आहे ना ते जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, एकदम मीडियम आकाराचे तयार करून घेणार आहे. हे बघा मित्रांनो, एकदम मस्तपैकी एकदम गोलाकार असा एकदम मीडियम साईजमध्ये तयार करून घेतलेला आहे पहिला गोळा. आता बाकीचे पण अशाच प्रकारे गोळे तयार करून घेतो. आता मित्रांनो, मी इथे घेतलेले स्टीलचं परात, मोठं परात आहे. तुम्ही दुसरं कुठलंही भांडं वापरू शकता, जेणेकरून ज्यावरती आपला जो परोठा असतो ना तो लाटता आला पाहिजे आपल्याला, तसलं भांडं कुठलंही वापरू शकता तुम्ही. आता या परातीवरती मी तेल लावून घेतलेले. आता या परातीवरती ना तेल लावून झाल्यानंतर यावरती पिठाचा गोळा ठेवून घेतो आणि या पिठाच्या गोळ्याला चांगलं चपाती जसं लाटून घेतात ना तसं लाटून घेणार आहे. त्याच्या आधी थोडंसं मी यावरती तेल टाकून घेतो आणि तेल चांगलं लावून घेतो पिठाला दोन्हीकडून. आणि आपला जो परोठा असतो ना तो जेवढा पातळ लाटता येईल ना तुम्हाला तेवढा पातळ लाटून घ्यायचा आहे. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम पातळ असा परोठा लाटून झालेला आहे. आता बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या थोड्याशा जाड आहेत, थोडंसं मी ताणून घेतो म्हणजे त्या पण कडा एकदम पातळ होऊन जातील. आता या परोठ्यावरती ना 2-3 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल सगळीकडून चांगलं लावून घेतो. जेवढं जास्त तेल तुम्ही चांगलं लावून घ्याल ना तेवढे आपले जे पापुद्रे निघतात ना परोठ्याचे ते छान निघतात. मित्रांनो, तुम्ही तेलाऐवजी तूप जर वापरलात ना तर एकदम भारी, एकदम टेस्टी लागतात परोठे आणि एकदम छान लागतात. मी तर इथं तेल वापरलेलं आहे. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप नक्की वापरू शकता, एकदम छान बनतात. आता या परोठ्याला अशा प्रकारे मोडपून घ्यायचं आहे म्हणजे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना एका साईडनं अशा प्रकारे गोळा करायचा आणि तो गोल आकारामध्ये असा गुंडाळून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे गोल असा गुंडाळून घ्यायचा आहे, एकदम चांगल्या प्रकारे गुंडाळून घ्यायचं आहे. जास्त घाई गडबड करून इकडं तिकडं करून नाही घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा आणि परोठ्याचा शेवटचा जो टोक असतो ना अशा प्रकारे आतमध्ये खोचून द्यायचा म्हणजे तो निघणार नाही नंतरनं. आणि वरून असं थोडासा प्रेस करून घ्यायचा म्हणजे दाबून घ्यायचा. परोठा थोडासा मोठा होऊन जातो आणि बन बनल्यासारखा बनतो. म्हणजे आपल्या बेकरीमधला जो बन असतो ना त्या आकारामध्ये बनतो, त्यामुळेच त्याला बन परोठा म्हटला जातो. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम छानपैकी आपला बन परोठा रेडी झालेला आहे. आता बाकीचे पण बन परोठे अशाच प्रकारे मी तयार करून घेतो आणि त्यानंतर हे सगळे जे बन आहेत ना चांगलं तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मी आता इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलेले आहे. या पॅनला चांगलं मी गरम करून घेतो. तुम्ही नॉर्मल तवा वगैरे असतो ना तो पण यूज करू शकता, त्याच्यावरती पण एकदम छानपैकी आपले बन भाजून तयार होतात. पॅन एकदाचा चांगला गरम झाला ना आता यावरती 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, मगाशी तुम्हाला सांगितलं ना तूप पण तुम्ही वापरू शकता, यामध्ये एकदम छान बनतात. पॅन आणि पॅनवरचं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता यावरती बन परोठा ठेवून घेतो आणि चांगलं तांबूस कलर येईपर्यंत ना एका साईडनी भाजून घेतो. आता हे बन परोठे जे असतात ना एका साईडनी एकदाच भाजून घ्यायचे असतात, आलटून पालटून भाजून घ्यायचा नाही. त्यामुळे काय होतं, बन परोठा एकदम कडक बनतो आणि टेस्टला पण वेगळा लागतो. एका साईडनी बन परोठा एकदम छानपैकी तांबूस कलर येईपर्यंत भाजून झाला ना मग त्यानंतरनं बन परोठा पलटून घ्यायचा, त्याच्याशिवाय पलटून घ्यायचा नाही. हां, पण आधेमध्ये तुम्ही थोडंसं चेक पण करू शकता. चमच्याने थोडंसं वरती उचलायचं, खालून चेक करायचा चांगला भाजला की नाही, मग त्यानंतरनं ते पलटून घ्यायचं. हे बघा मित्रांनो, एकदम मस्तपैकी एकदम तांबूस असा कलर आलेला आहे बन परोठ्याला. वरून तुम्ही बघू शकता इथं एकदम मस्तपैकी भाजून रेडी झालेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे बन परोठा आपला रेडी झालेला आहे, इथं तुम्ही बघू शकताय. आता याला थोडंसं मी क्रश करून घेतो. हे बघा, बन परोठ्याचे पदर कसे निघालेत बघा, एकदम मस्त झालेले आहेत, एकदम टेस्टी झालेले आहेत खायला पण आणि एकदम मऊदार पण झालेले. हे बघा, एकदम मस्तपैकी लेअर कसे निघालेत बघा. मग मित्रांनो, एकदम छान झालेत की नाही? तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. बन परोठा एकदम छान लागतो खायला वगैरे. आता हे बन परोठा साऊथमध्ये चिकन बरोबर खाल्ले जातात, म्हणजे रसा यावरती वाढला जातो आणि चांगलं कुस करून खाल्ला जातो.
आपण नॉर्मल व्हेज भाजी बरोबर पण खाऊ शकता, बटाट्याची भाजी म्हणा, बाकीचे दुसऱ्या ग्रेव्हीचे ज्या भाजी असतात ना त्याच्याबरोबर पण खाऊ शकता, एकदम छान टेस्टी लागतात। तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। मग काय मित्रांनो, कसा झालाय बन परोठा? एकदम मस्त झाला की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे, वरून छान कुरकुरीत आणि आतून एकदम मऊदार असं झालेलं आहे। आणि त्याचबरोबर जे पदर सुटलेत ना परोठ्याचे ते एकदम छान सुटलेले आहेत, तुम्ही इथं बघितलेलं असाल, बरोबर की नाही? मी हा बन परोठा बनवण्यासाठी ना तेलाचा वापर केलेला आहे, यामध्ये तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता। तुपामुळे पण एकदम छान अशी टेस्ट येते, खायला एकदम भारी लागते। तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी इतरांच्या बरोबर पण शेअर करायला विसरू नका।